पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या 122व्या भागातून देशातील जनतेला संबोधित केले। हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कारखान्याच्या डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते। यावेळी मन की बात कार्यक्रमाच्या 122व्या भागातील जनतेशी संवाद साधताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले की आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे, रागाने भरलेला आहे। आज प्रत्येक भारतीयाने दहशतवाद संपवण्याचा संकल्प केला आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने दर्शवलेल्या शौर्याने प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला असून ऑपरेशन सिंदूरचा जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन आत्मविश्वास आणि उत्साह जागृत झाला असल्याचे ते म्हणाले।